नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज वाराणसीत राहुल गांधी यांची सभा अत्यंत गाजली। तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जनसमूह होता आणि विश्वकाशीनाथ या मंदिरात ज्यावेळेस ते दर्शनाला गेले आणि दर्शन करून बाहेर येऊन सभेला त्यांनी संबोधित केलं। महत्त्वाचं सांगायचं म्हणजे BJPच्या डोक्यात किती काय येईल याची कल्पना याच्यावरनं करता येईल। ते जिथे जिथे गेले ते सर्वच्या सर्व रस्ता त्यांनी गंगाजलनी स्वच्छ केला। म्हणजे आजही त्यांना पवित्र अपवित्र, टचॅबिलिटी अनटचॅबिलिटीचा हा सेन्स या ब्राह्मण जातीत कुठून भरलेला आहे याचं ते दर्शन होतं आहे। आता राहुल गांधी यांची जर वंशावळ पाहिली तर नेहरूच्या खानदानीतनं ते येतात आणि ब्राह्मण होते, काश्मीरी ब्राह्मण। आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी ह्याच्यासोबत लग्न केलं मुस्लिमसोबत आणि त्यांचं ते झालं नाही। त्याच्यापासून तिला जे काही झाला हा म्हणजे वंशवाळीचा तुम्हाला सर्व खेळ माहिती आहे तो पूर्णच्या पूर्ण। त्याच्यामुळे आज जरी राहुल गांधीला ब्राह्मण म्हणून जरी समजलं तरी काही त्याच्यात हरकत होणार नाही। आणि त्यांनी सांगितलं की मी हे जे द्वेष पसरवण्याचं काम BJP करते आहे त्याच्यावरती मी मोहब्बत की दुकान याचं काम करतो आहे। याच्यावरती एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू। त्यातली गर्दी, तिथल्या सर्व लोकांचा पूर्णच्या पूर्ण राहुल गांधीची सभा। एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे नागपूर इथे काल एक मोठी सभा झाली वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली। आज दिल्लीचे सुप्रीम कोर्टाचे अनेक वकील, भानुप्रसादपासनं सर्व लोक आलेत। इथे माननीय मंत्री केदार साहेब त्यांचे ते पण होते। अनेक वेगवेगळ्या पार्टीचे, वेगवेगळ्या संघटनेचे अनेक लोक होते, लाखोच्या संख्येमध्ये लोक होते इंदिरा मैदानात। आज ती सभा ज्या पद्धतीने गाजली त्याच्यातले आम्ही काही चित्रीकरण तुम्हाला दाखवू। निश्चितच या दोन्ही चित्रीकरणावरनं तुम्हाला लक्षात येईल की आज सध्या आमच्या देशात जी काही मोठी लढाई होणार आहे ती म्हणजे EVMची लढाई। आणि EVMची लढाई आम्हा सर्व लोकांना लढायची आहे मिळून। समजा तर ते EVMची लढाईमध्ये जर आम्ही हारलो तर यापुढे आम्हाला भारतीय राज्यघटना, बाबासाहेबांनी काहीतरी कार्य केलं हे सर्वच्या सर्व विसरून जावं लागेल। त्याच्यामुळे कुठलेही माणूस न पाहता इश्यू बघा। इश्यू आहे EVMचा। EVMच्या इश्यूवरती सर्वांनी मिळून राहावं, एकजुटीने काम करावं। ज्या ज्या कुठल्या डायरेक्शन्स असतील त्याच्यावरती सर्वांनी काम केल्याशिवाय आपलं होणार नाही। आज दोन्ही क्लिप्स आम्ही तुम्हाला कंबाईन दाखवतो आहेत, बघूया ह्या क्लिप्स। राहुल गांधी के सामने मोदी के पिछड़ जाने का डर अब BJP पर इतना हावी हो चुका है, इतना हावी हो चुका है कि बौखलाहट में हम देख रहे हैं कि कहीं ना कहीं BJP और उसके लोग जो हैं वो कुछ ऐसे कदम उठा रहे हैं जिसका शायद राहुल गांधी ने भी अंदाजा नहीं किया होगा, अंदेशा नहीं होगा राहुल गांधी को भी। लेकिन क्या ऐसे कदम उठाकर मोदी के सामने BJP के जो लोग हैं, BJP के जो कार्यकर्ता हैं, वो अपना नंबर बढ़ा रहे हैं या मोदी जी का नंबर घटा रहे हैं, ये देखना आने वाले समय में दिलचस्प होगा। लेकिन बात आज यहाँ इसलिए इसकी कर रहा हूँ क्योंकि आज वाराणसी में राहुल गांधी थे। आप जानते हैं कि राहुल गांधी की जो यात्रा है, भारत जोड़ो न्याय यात्रा, वो उत्तर प्रदेश पहुंच चुकी है। कल शाम को उत्तर प्रदेश पहुंची थी और आज विधिवत वहां पहुंचकर, वाराणसी पहुंचकर वहां मंदिर में, काशी विश्वनाथ मंदिर में पूजन अर्चन करके राहुल गांधी आगे बढ़े। लेकिन जब वाराणसी में थे, जो कि मोदी जी का संसदीय क्षेत्र है, और राहुल ने आज काशी विश्वनाथ के दर्शन किए, जो स्वाभाविक है क्योंकि राहुल गांधी शिव के भक्त हैं, खुद बताते हैं। लेकिन BJP ने पहले तो राहुल के मंदिर जाने पर सवाल उठाए और इसे राजनीति से जोड़ा, मानो BJP खुद राजनीतिक फायदे के लिए मंदिर का मुद्दा उठाती है। वैसे ये भी सच्चाई ही है, राजनीतिक फायदा तो करती ही है, उसके लिए मतलब उठाने के लिए BJP जो है वो अभी राम मंदिर का मुद्दा आपने देखा, बहुत गहराई तक जाने की कोशिश हुई लेकिन वहां वो सफल नहीं हुई। और
राहुल गांधी खैर मंदिर गए, पूजा किए और वापस आए। लेकिन यहां बात सिर्फ पूजा करना और वापस आना नहीं है। बात यह है, खबर यह है कि बीजेपी ने उस रास्ते को गंगा जल से धुलवाया है जिस रास्ते से राहुल गांधी मंदिर तक गए। कहानी यहां से शुरू होती है और यह चर्चा का, आज की चर्चा का प्रमुख विषय हमारा रहने वाला है कि आखिर राहुल गांधी जिस मंदिर में जाते हैं वहां उस मंदिर के उस रास्ते को क्यों धुलवाया जाता है। राहुल गांधी कहते हैं कि बीजेपी नफरत की राजनीति करती है और आज बीजेपी ने इसे सच साबित करके दिखाया है। राहुल गांधी हमेशा कहते हैं कि उनकी यात्रा का मकसद नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना है और आज वाराणसी पहुंचकर भी उन्होंने यही कहा। एक बार आइए सुन लेते हैं सबसे पहले राहुल गांधी क्या कुछ कह रहे थे और खासकर नफरत की बात कहां तक पहुंच चुकी है बीजेपी के अंदर तक और कैसे इसे दूर करने, बीजेपी के अंदर ही नहीं बल्कि देश के अंदर बीजेपी जो फैलाने की कोशिश करती है, इसे दूर करने की कोशिश में राहुल गांधी यहां क्या कुछ कह रहे हैं, कैसे कह रहे हैं, जरा उसको सुन लेते हैं। देश में बहुत कुछ हो रहा है। हलचल भारत जोड़ो न्याय यात्रा की है, हलचल किसान आंदोलन की है और उसके अलावा हलचल जो है वो बीजेपी के कुनबे को मजबूत करने की भी है। लेकिन इन सब के बीच क्या राहुल गांधी बीजेपी को चारों खाने चित्त कर रहे हैं? पहले सुनते हैं राहुल गांधी को। पूरी यात्रा में मैंने नफरत कहीं नहीं देखी। बीजेपी के लोग भी आते थे, आरएसएस के लोग आते थे, जैसे ही वो यात्रा में आ जाते थे वो प्यार से बोलते थे। तो ये देश मोहब्बत का देश है, ये देश नफरत का देश नहीं है। और ये देश जब भी मजबूत होता है, ये जब भी मजबूत होता है जब ये एक साथ मिलकर काम करता है। जैसे कोई भी परिवार में, आपका नाम क्या है? बलिया से प्रभात सिंह जी। अगर आपके परिवार में भाई भाई के बीच में लड़ाई हो जाती है तो परिवार मजबूत होता है, कमजोर होता है? बोलिए बोलिए। कमजोर होता है, कमजोर होता है। तो अगर देश में भाई भाई से लड़ जाए तो देश मजबूत होगा, कमजोर होगा? कमजोर होगा। तो सबसे बड़ी देशभक्ति क्या होती है? देश को एक साथ करना, एकजुट करना। तो देश को एक साथ करना, एकजुट करना, जोड़ना ही इस देश की देशभक्ति है। रोजगार की गारंटी किसकी थी? तीसरे की थी। लेकिन सुनो, जिसके मुंह में झूठ भरा है, रग रग में मक्कारी है, इसका इलाज कैसे होगा जिसकी ये बीमारी है, जो जिंदगी भर झूठ बोलता है। और इसी शेर पर बात को खत्म कर देना चाहूंगा। जमी पर बैठकर देखो, गगन की बात करता है, सुमन को रौंदने वाला चमन की बात करता है। जमीन पर बैठकर देखो, गगन की बात करता है, सुमन को रौंदने वाला चमन की बात करता है। भारतवासियों ने चुन दिया ऐसे नमूने को, वतन की बात करनी है तो मन की बात करता है। तो दोस्तों, आप सोचें, विचारें, इसके मन के बात को ठुकराएं, जन की आवाज उठाएं और ईवीएम को खाक में मिलाएं। इन्हीं शब्दों के साथ मैं अपने बात को विराम देता हूं। जय हिंद। बखूबी आपने जो है मेरे मन की बात कही है। मैं सम्माननीय इनके पश्चात सम्माननीय पूर्व मंत्री आदरणीय सुनील केदार जी को पाचारण करता हूं कि वे इस परिषद के माध्यम से कार्यक्रम के अध्यक्ष सम्मान्य आदरणीय वामन मिश्राम जी, मैं मंच पे सारों को तो नाम ले लूंगा क्योंकि हमें जिनको सुनना है उनको सुनना ही है, सिर्फ सुनना नहीं है, हमें उस जज्बे को, उस क्रांति को एक आयाम पे हमें पहुंचाना है। मैं जिनको हम YouTube पे सुनते ही रहते हैं, भानु प्रताप सिंह जी, आपको हमको सुनना ही है। मंच पे सारे आदरणीय भाइयों बहनों, मैं बहुत ज्यादा बोलना नहीं जो पहले मैं बोला, पर वामन जी
मैं चीज समझ नहीं पाया, ये हम उस देश की वही नस्ल है क्या? हमारे अंदर वही खून है क्या जिस नस्ल ने देश को आजादी दिलाई? जब इस देश के लोग आजादी की लड़ाई लड़ रहे थे ब्रिटिशर्स के साथ, जब इस देश के आजादी लड़ाते टाइम जब ब्रिटिशर्स के गोलियों को हम डरे नहीं, जब इस देश के आजादी के लिए हम लोग ब्रिटिश के लाठी को नहीं डरे, हम भूखे प्यासे नंगे घूम रहे थे, हमने हमारा घर बार नहीं देखा, हमने हमारे आंख के आगे सब बेचुराग होते देखा, पर हम डरे नहीं। हम उसी की नस्ल है क्या? ऐसा मैं कभी कभी सोचता हूं भाइयों। और मैं इतना ही कहूंगा, आज हमारे अगोदर के वक्ता ने और पहले वक्ता ने जो बोला है कि हमें आजादी की लड़ाई, ये दूसरी लड़ाई लड़ना है और लड़ाई जीत के दिखाना है, पूरे दुनिया में बताना है कि हम नियत होने के बाद भी हम डरने वाले लोग नहीं है, हम भारतवासी है, हम भारतवासी है, ये लड़ाई जीत के रहेंगे। और जो बैलेट की बात करते हैं, बैलेट के लाए बिना हम सांस लेंगे नहीं, क्योंकि उन लोगों को बता देने की जरूरत है कि इस देश में देशवासी ही सब बड़ी बड़ी चीज होती है। किस किताबों में लिखा था कि हमें आजादी मिलेगी करके? दुनिया के कोई लोगों ने सोचा था हमें आजादी मिलेगी करके? दुनिया के कोई लोग ने लिख के रखा था कि इस तरीके से लड़ाई लड़ोगे करके? उसके बावजूद हम लोगों ने आजादी लड़ी और हमने एक संविधान जो पाया है। आज इस संविधान की रक्षा है, हमें राष्ट्र की रक्षा है, ध्यान में रखना। हमें राष्ट्र की रक्षा करना है, संविधान की रक्षा करना है, भारत देश की रक्षा करना भाई साहब। और इसलिए आज हम भी उसी नस्ल के लोग हैं, हमारे अंदर भी वही खून है जिन्होंने रातों रात ब्रिटिशर्स लोगों को बंदूक तोपे दे के इस देश से रवाना कर दिया था। चाहे जितनी गोलियां चला लो, चाहे जितना अत्याचार कर लो, ये भारत देश के लोग रुकने वाले नहीं है। यह आगाज इस नागपुर के इस जन्मभूमि से होना बहुत जरूरी है, ऐसा मैं मानता हूं। आज ने आज इस मंच पे मेरे को जो बुलाया, जो मुझे सम्मान दिया, इसके मैं तहे दिल से शुक्रगुजार हूं। और हम भी इसी लड़ाई में लड़ेंगे कि जब तक ईवीएम लड़ता हटता नहीं, तब तक हम सांस लेंगे नहीं और भारत की नेवा को हम अपने चाय जो अर्पण कर देंगे, पीछे हटने वाले वैसे हम नहीं। इतना मैं कह के अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धाच्या वरती एक क्लिप दाखवत असतो। एक बुद्ध ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त करायसाठी ज्यावेळेस ते बसतात आणि ज्यावेळेस ते बसून ते ध्यानमध्ये बसतात आणि त्यांच्या प्रत्येक माणसात ज्या विकृत्या असतात त्या विकृत्यांचं दर्शन त्यांना होत असते आणि त्या विकृती किती भयानक असतात त्याच्याबद्दलची विनाश, माया, क्रोध, धन, इच्छा, वासना या त्यांच्या ज्या अंतर्बाह्य ज्या हे असतात सर्वांच्या मनात असतात त्या किती प्रगळ असतात। आणि तुम्हाला माहिती असेल की अनेक ऋषीमुनी याच्यातनं त्यांच्या अर्ध्यातूनच त्यांची जे काही ध्यानप्राप्ती होती ती कधीच होऊ शकली नाही। त्याचप्रमाणे एक छोटासा काम, वासना, इच्छा ह्या माणसाला किती प्रबळ करतात, परंतु बुद्ध त्याच्यावरती कसं मात करतात त्याच्यावरती एक सुंदरसा एक क्लिप आम्ही तुम्हाला दाखवू। बघूया आपण बुद्धा या सिरियलमधली ही क्लिप। आंखें खोल, आंखें खोल। कौन हो तुम? लौकिक जगत में मुझे मारा कहते हैं, पर मैं तेरा ही रूप हूं। मैं भावनाएं हूं, पर तेरी। मन जो विनाशी है,
उसके आगे मैं उस अलौकिक जगत में जा रहा हूं जो अविनाशी। अब तो उस अलौकिक जगत में नहीं जा सकता। तेरे तप की सीमा आ गई है और अब उसके आगे तुम मुझे बांध नहीं पाओगे। मैं तुमसे मुक्त हो जाऊंगा। पर मुझसे विमुख हो क्या नहीं? काम, क्रोध, मद, लोभ, माया, ये मेरे अस्त्र हैं। पहले मुझसे युद्ध कर। नहीं, युद्ध से भावनाएं प्रबल होती हैं और फिर से यही भावनाएं इसी माया चक्र में फंसाती हैं। मैं इसी कर्म चक्र से परे जा रहा हूं, असंभव। जहां किसी काम का स्पर्श ना हो, जहां कोई माया उलझा ना सके, जहां कोई मोह बांध ना सके, जहां क्रोध जला ना सके। कामना, इच्छा, वासना, ये मेरी पुत्रियां हैं। पहले इनसे तो बच। मैं कामना हूँ, मेरे स्पर्श में जीवन है, मुझसे प्रेम करो। मैं वासना हूँ, मेरे फल में वो अनुभव है जिसके लिए मनुष्य तरसता है। मैं इच्छा हूँ, जीवन के समस्त सुखों का रस है मेरी मदिरा में, चखो इसे। कामना, इच्छा, वासना, ये शरीर की प्रतिध्वनियां हैं। जब शरीर का मोह टूट जाए तो ये केवल एक पत्थर से टकराकर लुप्त हो जाती है। जैसे ज्ञान का सूर्य उदय होते ही अंधकार लुप्त हो जाता है, वैसे ही आत्मज्ञान का सूर्य जब मुदित होता है तो सारे प्रलोभन राग बन धरती पर गिर पड़ते हैं। गर्व न कर, मैं लौटूंगा, अवश्य लौटूंगा। सत्य कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा।
नेहमीप्रमाणे आज आम्ही बहुजन सौरभमध्ये काय काय दिले त्याच्याबद्दल थोडीशी एक आढावा घेऊ. घरोघरी पाली भाषेचे संगायन व्हावे. काल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीक्षाभूमी इथे मोठी 2 दिवसीय कार्यशाळा झाली. पाली भाषा याच्यावरती भारतातले अनेक ठिकाणचे मोठमोठाले लोक आलेत आणि अक्षरशः मी पण मला न माहिती असणाऱ्या इतक्या गोष्टी नवीन तिथे शिकायला मिळाल्या आणि पाली भाषेला किती महत्त्व आहे. मगधची भाषा, बुद्धाची भाषा आणि त्याच्यातनं किती बुद्ध तत्त्वज्ञान त्याच्यात लपलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांना जे कोणी माझे व्ह्युअर्स असतील त्या लोकांना माझी अपील आहे की तुम्हाला जर कुठे स्कोप असेल तर तुम्ही ऑनलाईन काही रजिस्ट्रेशन करा, पाली शिका. पालीमुळे अनेक गोष्टी तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची तुम्हाला सवय येईल. त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंटही जनरेट करता येईल. अशा पद्धतीने बुद्धाच्या ह्याच्यातलं जे काही तत्त्वज्ञान आहे तुम्ही लोकांपर्यंत देता येईल याकरता आजची ती महत्त्वाची बातमी आम्ही तिथे लावलेली आहे. त्याच्या शेजारी 114 कोटींच्या घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी. एक विशाखापट्टणमची बातमी आहे. CBIची रेट आहे. आता 114 कोटी रुपयाच्या याच्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलेलं आहे. आता सध्या ते BJPला पूर्णपणे यावं आपल्या ह्याच्यामध्ये यासाठी CBI वाटेल त्या पद्धतीने त्यांच्यावरती कार्य करते आहे. मोठमोठ्याला त्यांच्या टेन्शनमध्ये आणत आहे. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही लावलेली आहे. संजीवनी सखी सम्राज्ञी 2024 सौंदर्य स्पर्धा नागपूर साजरी. नागपूर इथे ती एक चांगली स्पर्धा झालेली आहे. त्याच्याबद्दलची आम्ही आज चांगली माहिती दिलेली आहे. पान 1 वर फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 10 लोक ठार. ही चेन्नईची बातमी आहे. तीसुद्धा आम्ही आज लावलेली आहे. इस्रोने लॉन्च केला नॉटी बाय. नवीन अंतराळ संशोधक संस्थेने इस्रोनी एक मोठं यंत्रणानं सोडलेलं आहे. त्याचं नॉटी बाय ठेवलेलं आहे. त्याच्यात त्यांच्या संशोधनाला यश येवो अशी आम्ही मनोकामना करतो. बहुजन सौरभ एक 25वा स्मृतिदिवस आज आमच्या वासे फॅमिलीतनं एक जाहिरात आलेली आहे ती आम्ही छापलेली आहे. आज आम्ही खाली अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन नागपूर याच्यातला आजच्या दिवसाचा पूर्ण आढावा आम्ही टाकलेला आहे. आज बघूया पान 4मध्ये आम्ही महत्त्वाच्या काय काय भूमिका दिलेल्या आहेत. एक उपेक्षित समाजाला अपेक्षित न्याय देण्यासाठी काम करण्याची गरज प्राध्यापक मनोहर दांडे. एक शिवा संकल्पना व रोज जनशक्ती ही पार्टी आहे. त्या पार्टीच्या ह्याच्यातले ते अध्यक्ष आहेत मनोहर दांडे आणि सर्वच पार्टीतले लोक त्यांनी येऊन ती मोठी सभा नागपुरात झाली. त्या संबंधातलं इतिवृत्त आम्ही दिलेलं आहे. त्याच्याच खाली आम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रायोसो राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विभागाने श्रमसंस्कार शिबिराचे वडा येथे उद्घाटन. श्री क्षेत्र वडा हे एक चंद्रपूर जिल्ह्यातलं स्थळ आहे आणि तिथे एक चांगली सभा झाली आहे. त्याचा आम्ही इतिवृत्त इथे दिलेलं आहे. कवी वाकुळकरांच्या सखे खाजगीने विद्यार्थी मंत्रमुग्ध. एक सुंदरशी बातमी नागपूरची आम्ही दिलेली आहे. वाकुळकर सरांच्या कवितामुळे एक सुंदरसं तिथलं जे वातावरण निर्माण झालं होतं नागपुरातलं त्या संबंधितला आम्ही आढावा घेतलेला आहे. संत सेवादल महाराज यांची जयंती साजरी. सोलार रूफ टॉवरसाठी वितरणाची जनजागृती. एक केंद्रीय शासनाचा एक मोठा उपक्रम आहे की अनेक लोकांना जे कोणी घरं बांधत असतील त्या लोकांना सोलारचं पॅनलसाठी करण्याची गरज आहे. आता त्याच्यासाठी महावितरणाला ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीसुद्धा आहे. मला असं वाटतं की सर्व लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा कारण आज न उद्या सोलार एनर्जीनी तुम्हा लोकांना विजेचं बिल हे शून्य होणार आहे. अनेक यंत्र चालतील. सर्वांच्या घरी AC येतील कारण बिलच येणार नाही तर AC घेण्याला काही इश्यू नाही आहे. आज सहज कोणी घेऊ शकतील. आज त्याच्याच खाली आज आम्ही माता रमाईच्या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले छाया खोब्रागडे या बार्टीतर्फे रमाई साहित्य संमेलनात बोलत होत्या. एक उत्कृष्ट त्यांनी जे मांडणी केलेली आहे छाया खोब्रागडेंनी की रमाईचं योगदान बाबासाहेब घडवण्यामध्ये फार मोठं होतं आणि ती बाब खरी पण आहे. तर अशा पद्धतीने आज आम्ही पान 2 बघूया. अग्रलेख आज आमचा अग्रलेख नाही रविवार असल्यामुळे आज आम्ही आमचे मित्र
अशोक भाऊ सरस्वती बोधी यांनी एक सुंदरसा लेख लिहिलेला आहे. देश हुकुमशाहीकडे जात आहे. त्यांनी अनेक गोष्टीचा आज उल्लेख केला की आम्ही आज ज्या राज्यघटनेच्या मार्फत आम्हाला चालायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने लोकशाही बळकट व्हायला पाहिजे, परंतु ती वारंवार सातत्यानं ती कमजोर करण्याचं काम सर्वीकडे सुरू आहे. बंधूंनो, इवन आता RSSच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक पण शिकवतात, मात्र त्यांना EVMची चोरी कशी करायचे, खोटे कामं कसे करायचे, खोट्या लिस्ट कशा बनवायच्या. मला आश्चर्य वाटते की हे RSS सारखी एवढी मोठी संघटना जर आपल्या कार्यकर्त्यांना वाईट चाली शिकवत असतील तर उद्या या देशाचं भविष्य कसं होईल? सर्व जेलमध्ये जावं लागेल ना. कारण याच्यामध्ये खोटे नावं टाकणं, इलेक्शनमध्ये खोटा हे करणं, होटिंग करणं हा फार मोठा गुन्हा आहे, नॉन बेलेबल आहे. उद्या जर याच्यावरती हे सर्वच्या सर्व पकडल्या गेले तर फार मोठी एक आफत त्यांच्या याच्यावरती येईल आणि त्यांना सोडवतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाकीनऊ येईल. त्यामुळे असे कामं त्यांनी करू नये. त्याच्या शेजारी आम्ही एक छोटीशी एक बातमी लावलेली आहे. बातमी नाही आहे, एक कथासारखी आहे. वडिलांना मुलाने पाठविलेले पत्र. एक मुलगा असतो, अमेरिकेत गेलेला असतो आणि त्याच्या तो वेदना सांगत असतो की बा मला तुम्ही घडवलं आणि मी कुठे आहे, परंतु आज मी अशा स्थितीत आहे की तुम्ही आणि आम्ही एक असे वेगळे आहोत. एक सुंदरशी मार्मिक कथा, मनाला अशी भिडून जाणारी एक छोटंसं ते पत्र तुम्हा सर्व लोकांना वाचनीय आहे. वाचा, निश्चितच तुम्हाला आवडेल. त्याच्याच खाली आज आम्ही संवादच्या माध्यमातून वैचारिक काव्यात्म संवाद एक सुंदरशी एक आज आमचा हा लेख आहे दिनेश कोटांगळे यांचा. एक माणिक गेडाम आमचे जवळचेच मित्र आहेत, त्यांनी काळीच काळा असा हा सेकंड त्यांचा कविता संग्रह आहे आणि त्याच्या उद्घाटन झालं आणि त्याच्यामध्ये काव्यात्मक संवाद हा किती महत्त्वाचा असतो मानवी जीवनासाठी याची त्यांनी सुंदरसे वर्णन केलेलं आहे. कोटांगळे यांचा लेख अत्यंत तुम्हाला आवडणार आहे, मनाला भिडणार आहे. बौद्धांच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावे. आज आमची ती बातमी अत्यंत महत्त्वाची आहे की बौद्धांच्या तरुण पिढीला काय हवं आहे आणि 1956 साली जे आम्ही धर्मांतर घेतलं त्यावेळीची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती कशी होती. त्यावेळी छुआछाप इतक्या मोठ्या प्रमाणात होतं, तिथे इतक्या ब्राह्मणशाही इतकी फोफावली होती, परंतु आज स्थिती राहिलेली नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती स्थिती पूर्णपणे बदलवून टाकलेली आहे आणि आज तुम्हाला एवढं बोलण्याचं आज आम्ही लोक जेवढं यूट्यूबवरती बोलत आहेत, एवढ्या भारतामध्ये अनेक लोक रस्त्यावरती आलेले आहेत, हे सर्व श्रेय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. त्याच्यामुळे आजच्या या नवीन पिढीने तुमच्या काय शिकावं याच्यावरती एक सुंदरसा लेख बहुजन सौरभच्या याच्यातनं झालेला आहे. अंतरिम संकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयासाठी केवळ शब्दाचे मायाजाळ. आमच्या श्रीमती सीतारामन या वित्तमंत्री आहेत, त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला अत्यंत मायाजाळ, नुसता शब्दाचा खेळ आहे तो, त्यात काहीही अर्थ नाही. बंधूंनो, आपल्याकडे दर वर्षाला एवढा मोठा पैसा एका वेगवेगळ्या योजनेत येतो, परंतु त्याचा शेवटी तो पुन्हा परत जातो किंवा वेगवेगळ्या याच्यातनं डायव्हर्ट होतो. याच्यावरती कोणीतरी रिव्ह्यू करायला पाहिजे आणि रिव्ह्यू करण्यासाठी लोक जोपर्यंत जागृत नाही तोपर्यंत हे काही शक्य नाही आहे. आज बघूया 3 आज आम्ही एक आठवण म्हणून आमचे विलास गजबे आमचे डायरेक्टर आहेत आणि सातत्यानं ते लिखाण करत असतात. त्यांचा स्तंभलेख आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की ते वाकी इथे राहणारे आहेत, जवळच नागपूरच्या बाजूला तिथे ताजुद्दीन बाबाचा मोठा दर्गा आहे आणि तिथे मोठी नदी आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक तिथे मरतात आणि पण तिथे ती आजूबाजूची जमीन आणि शेत्या इतक्या सुपीक आहेत आणि तिथल्या त्या वेगवेगळ्या त्यांच्या आठवणी आणि ते सर्व ते वाचनीय आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या हृदयाला भिडेल अशी ती आठवणी त्यांना आहे. अनेकांना तशा आठवणी असतील. सर्वांनी अशाच पद्धतीच्या जर आठवणी बहुजन सौरभला पाठवल्या तर निश्चितच आम्हा लोकांना तो छापायला आवडेल. आज त्याच्याच खाली स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंनी सर्वांना आठवण झाली. प्रल्हाद शिंदेंच्या चंद्रकांत शिंदेच्या गायनाने पिळवणूककर बेहद खुश. एक सुंदर तुम्हाला माहिती आहे की शिंदे फॅमिलीने बाबासाहेबांवरती अनेक गीत लिहिलेले आहेत आणि अनेक गीत त्यांचे अजरामर झालेले आहे. आत्ता मधल्याच एवढ्या जवळच एक
सुंदरसं त्यांचं गीत हे होतं. अनेक त्यांचे गीतं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे आणि त्या गीताचं त्यांनी त्या गीतामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात आणि बाबासाहेबांचे विचार हे घरोघरी कसे पोहोचावे गीताच्या मार्फत हे त्यांनी मोठं काम केल्याचं एक आहे. त्यावरती एक सुंदरसं लिखाण राष्ट्रपाल सावंत यांचं आज आम्ही दिलेलं आहे. त्याच्या शेजारी नाती क्षणात तुटतात मात्र क्षणात जुळत नाही. तुम्हा लोकांना माहिती पाहिजे की कोणत्याही तुमची भाषा तुमची वाचा तुमचं प्रत्येक गोष्ट अशी असायला पाहिजे की जेणेकरून तुमचे नाते तुटायला नको. कारण नाते तुटले तर जुळत नाही, जुळायला त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही नाते तुटूच नये म्हणून तुम्ही बुद्धाचे सर्व अष्टांगिक मार्गाचा निश्चित अवलंब केला पाहिजे. बुद्धांनी सांगितलेल्या विचारांनी वागायला पाहिजे. तुमची सम्यक वाचा सम्यक विचार हे तुमच्या सातत्यानं तुमच्या मनात असले पाहिजे. तुमची भाषा अत्यंत मृदूक असली पाहिजे. लोकांना चिमटे घेणारी भाषा नको अशा पद्धतीचा तो लेख आहे. लेख सूरज पी दहागावकर यांचा तो लेख आम्ही छापलेला आहे. एक त्याच्याच खाली एक फिनलँड येथील शिक्षण. तिथे फिनलँड ह्या देशात हा युरोपियन देश आहे परंतु एक 75 लाख लोकांचा छोटासा देश असला तरी तिथल्या शिक्षणाची जी जिज्ञासा आहे तिथल्या पोरांचं शिक्षण कसं होते. सरकारी शिक्षण पूर्ण सर्व पोरांना मोफत आहे आणि तिथे कंपल्सरी शिक्षण आहे आणि ज्या शिक्षणातनं तिथे जे घडतं आहे आणि ज्या ज्या पद्धतीने तिथे टीचर्स आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संवाद आहे तो निश्चितच वाचण्यासारखा आहे. आज तो निश्चितच मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी तो वाचावा आणि त्याच्यासोबत आपण कुठे आहोत याचा तुम्हाला भास होईल की आज त्यांच्या शिक्षणात आमच्या शिक्षणामध्ये काय काय फरक आहे. त्या पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्हा लोकांना जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्याच्यामुळे समाज प्रबोधनाचं काम असेल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किंवा बुद्धाचे विचार घरोघरी पोहोचावे आणि त्याचं तुम्हालाही श्रेय मिळावं जर ही भावना तुमच्यात असेल तर निश्चितच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. तोपर्यंत जय भीम.